पुलवामामध्ये धर्म विचारून निष्पापांचा जीव घेण्यात आला, मात्र दहशतवादाचा कुठलाही धर्म नसतो। पुलवामानंतर जे उत्तर दहशतवाद्यांना द्यायचं होतं ते दिलं गेलं नाही। आता वेळ आहे जशास तसं उत्तर देण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी कालच्या भ्याड हल्ल्यावर दिली। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपलं जीव गमवावं लागलं। 2 दिवसापूर्वी खुद इम्तियाज जलील हे देखील त्याच परिसरामध्ये होते। त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर्वप्रथम काय सांगाल तुम्ही या भ्याड हल्ल्यासंदर्भात? नाही, मी एक पहिले हे स्पष्ट करू इच्छितो की मी काश्मीरला गेलो होतो, माझ्या मुलाचं लग्न होतं, पण मी श्रीनगरला गेलो होतो आणि ही जी घटना घडलेली आहे हे पहलगाममध्ये घडलेली आहे। आणि काश्मीरमध्ये असताना मी ज्या दृश्य तिथे बघितलेलं आहे, अनेक वर्षानंतर इतकं मोठ्या संख्येने टुरिस्ट तिथे आले होते आणि सगळ्यांना म्हणजे एक खूप उत्साह होता। तर जेव्हा हे बातमी कळाली तर माझ्याकडे शब्द नाही आहे याची निंदा करण्यासाठी, कारण खूप भयानक हल्ला होता। आणि जे लोकांना टार्गेट करण्यात आलेले होते ते कोण होते? ते सामान्य लोक, तुमच्या आमच्यासारखे लोक होते, जे फक्त फिरायला गेले होते आपल्या परिवारासोबत। आणि ज्या प्रकारे त्यांना मारण्यात आलेला आहे, आम्ही त्यांच्या परिवाराला सांत्वना देऊ शकतो आणि एक अपेक्षा करतो आता सरकारकडून की आम्ही उरी बघितलं, आम्ही पुलवामा बघितलं आणि आता पहलगाम बघितलेलं आहे। तुम्ही पुलवामाच्या नंतरच शेजारच्या देशाला तुम्ही एक ठोस उत्तर दिले असते तर बहुतेक हे पहलगाम झाला नसता।